नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक फॉर्म्युला लक्षात घेतला आहे ना, लक्षात फॉर्म्युला ए ॲक्सेप्ट, सी कंटिन्यू, डी डिटॅच. ॲक्सेप्ट, कंटिन्यू, डिटॅच. छान फॉर्म्युला आपल्याला गीतेमध्ये सांगून दिला आहे. अशीच पंचसूत्री पण गीतेमध्ये आहे बरं. एक एक सगळं हळूहळू आपल्याला उलगडत जाणारच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आणखी आपण हेही लक्षात घेतलं की कर्म करत असताना कर्मासोबतच आणखी काय काय आपल्या संगती असतं तेही आपण लक्षात घेतलं. अगदी जन्मल्यापासून आपल्याबरोबर जशी प्रकृती म्हणजे देह, त्या देहाला अस्तर बनून असणारे त्रिगुण, मन, बुद्धी, हे सगळं जसं प्राप्त होतं, जसा श्वास आपोआप सुरू होतो, जसं अस्तित्व प्राप्त होतं, तसंच आणखी बरंच काही त्याच वेळी आपल्याला येऊन भिडलेलं असतं. त्याच्यामधला सगळ्यात पहिला शब्द असतो कर्तव्य. कर्तव्य असा शब्द 5व्या अध्यायात नाही आहे कुठे, पण आपण जर मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं असेल, ऐकलं असेल, तर त्याच्यामध्ये कर्तृत्व शब्द मात्र आलेला आहे. आणि भगवंतांनी सांगून दिलं आहे की मी काय कोणाचं कर्तृत्व घेत नाही बुवा. कर्तृत्व कशामधून येतं आपल्यापर्यंत? अर्थात कर्मामधून. आणि कर्म उपजतच जी प्रकृती प्राप्त आहे तिच्यामुळेच कर्म घडायला सुरुवातच होते. 3ऱ्या अध्यायापासून आपण ओळखतोच आहोत, ते जाणतोच आहोत. मग आता महत्त्वाचा विषय आहे ना, हे ॲक्सेप्ट, कंटिन्यू, डिटॅच, हे आपल्याला कशामुळे समजलं? 5व्या अध्यायामध्ये कर्म आणि संन्यास हे दोन्ही एकत्र मेळ घातलाय भगवंतांनी. आणि नुसता कर्म नाही, कर्माचा योग म्हणजे एकाग्र होऊन, तल्लीन होऊन कर्म आचरत राहणं. कर्म करणं नाही, आचरत राहणं. जेव्हा एखादं कर्म करू तेवढ्यापुरतं तल्लीन झालो, माझ्या आवडीचं कर्म असेल मी सहज तल्लीन होईल, माझ्या नावडीचं असेल न आवडीचं कर्म आवडीचं नाही आहे पण तरीही मी ते का करेन? इथे येतो शब्द कर्तव्य. ते मला करायचंच आहे कारण ते माझं कर्तव्य आहे. कर्तव्य केव्हा निश्चित होतं? मला सृष्टीकडून जर छान निरोगी श्वास घेता येत असेल तर माझं सृष्टीप्रती कर्तव्य आहे ना. मला जर सृष्टीकडून पाणी उपलब्ध होत असेल तर सृष्टीप्रती माझं कर्तव्य आहे ना. मला जर मुक्त अवकाश प्राप्त होत असेल तर माझं कर्तव्य आहे ना. म्हणजे केवळ सृष्टीप्रती नाही तर सृष्टीचाच एक घटक असणारा जो माझ्या अवतीभोवती असणारा समाज आहे, त्या समाजाप्रतीही माझं काहीतरी कर्तव्य आहेच ना. तान्ह्या बाळाला माझ्या अवतीभोवती असणारे जे वावरणारे लोक आहेत त्यांची कुठे ओळख असते? बाळाला थोडी ना समजतं ही आई आहे, हे वडील आहेत, ही आजी आहे, हे आजोबा आहेत, हा दादा आहे, ही ताई आहे,
हे शेजारचे आहेत, ही काका आहे, काकू आहे, आत्या आहे, मामा आहे. बापरे बापरे, केवढी मोठी यादी असते ना. पण हे सगळे जण मिळून त्यांचं कर्तव्य त्या बाळाप्रती निभावत असतात. बघा हां, म्हणजे कर्तव्य निभावायला सुरुवात केव्हा होते? जेव्हा जाणीव जागृत होते तेव्हा. स्वची जाणीव जागृत झाली की कर्तव्याची ओळख व्हायला लागते. आणि कर्तव्य निभावायचं आहे हे केव्हा लक्षात यायला लागतं? जाणीव जागृत झाली की. तेव्हा स्वची ओळख, त्याच्या पुढचा टप्पा जाणीव जागृती, आणि अजून त्याच्या पुढचा टप्पा, एकदा ही जाणीव जागृत झाली की मग आणखी पुढचा टप्पा येतो, तो दायित्वाचा येतो. मग दायित्व कोणाप्रती असतं? जे माझे संबंधित आहेत, जे माझ्याशी जोडलेले आहेत त्यांच्यापुरतंच नाही, जे माझ्याशी जोडलेलेही नाहीत अशांप्रती सुद्धा माझं दायित्व बनतं. कसं? वन्यजीवांचं रक्षण करणं, पर्यावरणाची सुरक्षा ध्यानात घेऊन वागणं, हे सगळं दायित्व आहे ना. म्हणजे दायित्व हा कसा एक एक चक्र मोठं होत चाललं बघा. केंद्र एकच, केंद्रस्थानी कोण? व्यक्ती. कोणती व्यक्ती? जिला कर्म करण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे आणि आपल्याकडे क्षमता आहे याची जाणीव झालेली आहे. अशा व्यक्तीला एक एक वलय छान विस्तृत होत जातं. मग जेव्हा सुरुवातीला फक्त पहिलं वलय असेल कर्तव्याचं, तेव्हा मी स्वीकार केला पाहिजे ना की माझं काही कर्तव्य आहे. कारण आधी मी इतरांकडून त्यांचं कर्तव्य त्यांनी निभावलेलं असतं आणि ते स्वीकारूनच माझं विकसन जाणीवा जागृत होण्यापर्यंत झालेलं असतं. मग ज्यामुळे हे घडलं त्याच्याप्रती कर्तव्य रुजू करायला हवं ना आता. म्हणून ते कर्तव्य ओळखता यायला लागतं. मग हे कर्तव्य पहिल्यांदा सीमित वर्तुळ असेल, मग हळूहळू ते जेव्हा दायित्व बनेल तेव्हा वर्तुळाचा व्यास आणखी विस्तार. व्यास म्हणजेच विस्तार. व्यास या शब्दाचाच अर्थ आहे व्यापकता, विस्तार. तेव्हा जसं जसं वर्तुळ विस्तारत जाईल, व्यास विस्तारणार, तसं तसं कर्म, कर्तव्य, दायित्व आणि त्यातून पुढे मग जो शब्द भगवंतांनी वापरला कर्तृत्व, तिथपर्यंतचा प्रवास व्यक्तीचा होणार. अर्जुनाशी कसं हे जोडलंय भगवंतांनी? अर्जुनाने प्रश्न विचारलाय, कर्मयोग आणि कर्मसन्यास. मग बघा बरं, कर्तव्य, दायित्व, कर्तृत्व हे सगळं एकमेकांशीच जोडलेलं आहे ना. तिथे कुठे कशापासून दूर व्हायचं आहे? तिथे तर योगच राहायला पाहिजे, योगीच बनलं पाहिजे. मग आता पुढचा जो प्रवास सुरू होतो तिथे महत्त्वाचा टप्पा येतो. कर्तव्य कळलं, दायित्व समजलं, कर्तृत्वापर्यंत आपण पोचलो. हे सगळं करत असताना माझ्याशी जे पहिल्यापासून जोडलेले आहेत त्यांना आपण आप्त म्हणतो, नातलग म्हणतो, सगळे सवेरे म्हणतो, आणि हे मला जन्मतःच प्राप्त झालेले आहेत. मग हे जन्मतः जे प्राप्त झालेले आहेत त्यांच्याप्रती माझं दायित्व आहेच. जवळ सान्निध्यात असू दे, दूर लांब कुठेतरी जगाच्या पाठीवर विखुरले गेले तरी दायित्व बनतंच ना. अगदी जीवलग म्हणून काळजातलं त्यांचं स्थान कायम राहणारच आहे ना. अंतराय किती मार्गांनी वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. द्वंद्व उत्पन्न झालं, अंतराय होऊ शकतो. संशय उत्पन्न झाला, अंतराय येऊ शकतो. बराच काळ विलगता राहिली, अंतराय येऊ शकतो. खूप सारे पर्याय आहेत ना. अंतराय आला म्हणून काळजातल्या स्थानाला धक्का पोचतो. ते तर स्थान अबाधित राहणार आहे ना. जे कर्तव्य म्हणून निभावलं गेलेलं आहे
ते तर पुसून टाकता येत नाही ना. म्हणून ॲक्सेप्ट आणि कंटिन्यू. कुठंपर्यंत हे कंटिन्यू राहणार आहे? समोरच्याकडून प्रतिसाद मिळो अथवा न मिळो, कोणत्याही कारणाने अंतराय उत्पन्न झाला की वरचे वर संपर्क प्रस्थापित होईलच असं नाही सांगता येत, कारण कोणतंही असू दे. पण तरी संपर्क नाही झाला तरी आजकालच्या भाषेमध्ये टेलिपॅथी म्हणतो ना आपण. अरे इतके दिवस मी त्याच्याजवळ एक अक्षरही बोललो नव्हतो, पण काय माहिती काय बुवा, आज सकाळी उठल्याबरोबर सकाळपासून सतत ते स्मरतंय. हेच टेलिपॅथी म्हणतो ना. म्हणजे काळजातलं स्थान जे आहे, आपल्या स्मृती कक्षामध्ये जे रुजू झालेलं आहे, की जे आपल्या विकसनाला हातभार लावणारं आहे. विकसन म्हणजे फक्त शारीरिक आर्थिक असंच असू शकतं नाही ना. भावनांचं विकसन असेल, बुद्धीचं विकसन असेल, जाणीवांचं विकसन असेल, कक्षा रुंदावण्याचं विकसन असेल, किती प्रकारचं विकसन असू शकतं. कुठे ना कुठेतरी या प्रत्येकाचा सहभाग त्यामध्ये असतोच. आणि म्हणून कंटिन्युएशन. सान्निध्य राहीलच असं नाही, संपर्क असेलच असं नाही, पण कंटिन्युएशन असतंच. मग ते दोन्ही बाजूंनी असेल. दुसऱ्या बाजूनी आहे की नाही अशी शंकाही मनात येऊ शकते, पण आपण ठरवू शकत नाही नाहीच म्हणून. तेव्हा हे कंटिन्युएशन असणारच आहे. मग हा डिटॅच कुठे येतो? येतो ना, तो एक टप्पा आहे बरं. कसा टप्पा आहे? तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, जा सोडून या पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडूनी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा म्हणजे काय? सोनंच हवं का हो? नातेसंबंध, प्रेमाचे बंध, ममत्वाचे बंध पाश बनून झेप घेण्यापासून काही वेळा अडवतात, अडखळायला होतं. मग अशा वेळी तो बंध झुकारून द्यायचा का? नाही, बंध तर कायम राहणारच आहे. पण आत्ता जर मला झेप घ्यायची असेल, तुम्ही घारीच्या पिल्लाचं पाहिलं? घारीच्या कशाला हो, कुठल्याही पक्षाच्या पिल्लाचं बघा. पिल्लू जर घरट्यातून बाहेर पडायला मागत नसेल ना, तर त्याची आई काय करते? त्याला चोचीनी ढुसकून बाहेर पडायला लावते. पण बाहेर पडायला लावल्यावर काय करते? लक्ष केंद्रित तिथेच ठेवते. त्याला काही अडसर येत असेल, त्याच्या पंखात अजून तेवढं बळ नसेल, तरी ही सावध असते पकडून परत आणायला. पण जज केलंच नाही, क्षमता तपासलीच नाही, तर झेप घेता येईल. त्यामुळेच डिटॅच. नातेसंबंध असणारच, रिलेटिव्ज असणारच, अगदी सख्खे सुद्धा असणारच आहेत. पण झेप घेताना मला त्यांना एका कुपीमध्ये ठेवून सोबत घेऊन जायचंय. सोबत घेऊन जाऊन कक्षा विस्तारल्या की कुपी तर माझ्याजवळ आहे ना. ती कुपी पुन्हा केव्हा उघडायची, कशी उघडायची, याचा अधिकार पण कोणाकडे आहे? माझ्याचकडे आहे. म्हणून आत्ता मी कुपी बंद केली आहे, सोबत ठेवली आहे, पण मी सतत वरचेवर जर कुपीच उघडत बसायला लागलो तर माझ्या कक्षा विस्तारतील कशा? म्हणून कंटिन्युएशनच्या टप्प्यानंतर कुठेतरी हा डिटॅच होणं आवश्यक आहे. डिटॅच व्हायचं म्हणजे तुटून नाही जायचं आहे, जोडलेलंच राहायचं आहे. पण कसं जोडलेलं राहायचं आहे? पक्षी जसं सगळी पिल्लं झेप घेऊन छान मुक्त विहार करायला लागली की त्या घरट्यामध्ये काय होतंय नाही ना लक्ष देत. पुन्हा जेव्हा बंध निर्माण करायचे तेव्हा पुन्हा घरटं उभारायचंच असतं.
पण ते घरटं उभारण्यासाठी पहिला अनुभव उपयोगाला येतोच ना. म्हणजे ते कंटिन्युएशन आहे ना, ते असं अनुभव बनून आपल्याला आणखी क्षमता वाढवायला, विकसन करायला मदत करत असतं. तिथेच चिकटून राहिलो तर क्षमता विकसित होईलच कशी. म्हणून ती तिसरी झेप डिटॅच ही पण आवश्यकच आहे. मग हे डिटॅच होणं या आपल्या मालिकेमध्ये कुठे येतं बघा. कर्तव्य समजलं, ते निभावायचं आहे, इतरांनी निभावलंय म्हणून माझं काही दायित्व बनतंय. हे दायित्व मी त्यांच्याच प्रती निभावत बसलं पाहिजे असं नाही आहे. हे दायित्व मी कुणाही प्रती, ज्यांनी माझ्या प्रती कर्तव्य रुजू केलं, त्यांनी ज्याप्रमाणे कर्तव्य रुजू केलंय त्याप्रमाणे मला इतर कोणाही प्रती रुजू करायचंय. आणि जेव्हा मी असं रुजू करायला जाईन तेव्हा ते दायित्व बनून जातं. तेव्हा तिथेच त्या मर्यादित वर्तुळामध्येच जर मी कर्तव्य म्हणून करत राहिलो तर कर्तव्याच्या पलीकडचा जो टप्पा आहे दायित्वाचा, तो मी गाठू शकणार नाही. म्हणून कर्तव्याच्या पल्याड जायलाच हवं. डिटॅच. कर्तव्यातूनच दायित्व येतं आणि दायित्वातूनच निभावताना, दायित्व निभावणारेही अनेक जण असतात. रादर सृष्टीमध्ये प्रत्येक जणच दायित्व निभावायचा प्रयत्न करत असतो. पण हे दायित्व निभावता निभावता आपला वेगळेपणाचा ठसा जो कोणी उमटवतो, त्याचं दायित्व निभावणं हे कर्तृत्व बनून उजळून जातं. आता आपल्यालाही लक्षात येईल चिंतन मनन केल्यावर की दायित्वाकडून कर्तृत्वाकडे जर झेप घ्यायची असेल तर त्यासाठी मला घडता घडता घडवावे ही स्थिती गाठावी लागते. कर्तव्य आणि दायित्व या टप्प्यांपर्यंत आपण घडत राहतो. तिथून डिटॅच होऊन घडवावे या टप्प्यापर्यंत यायचं असेल तर कर्तृत्वाची सीमा आपल्याला दिसायला लागते. आणि मग ही कर्तृत्वाची सीमा दिसायला लागली की हे कर्तृत्व असं काही विस्तारत जातं. येतो त्याच्या पुढचाही टप्पा, तोही समजून घ्यायचा आहे. हे कंटिन्युएशन कुठपर्यंत ठेवायचं, हे डिटॅच कशा पद्धतीने अंमलात आणायचं, हे सगळं मागच्या भागामध्ये थोडंफार आपण उलगडून बघितलं आहे. पण तो पुरता उलगडा झालेला नाही असं काही जणांनी प्रत्ययाला आणून दिलं आहे. म्हणून तर आज आपण मुद्दाम हे विवेचन केलं आहे की अजूनही पुढच्या श्लोकांमध्ये या संबंधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा भाग असा सोपा नाहीच आहे. संन्यस्त वृत्ती आहे, त्या वृत्तीपर्यंत पोहोचायचं आहे. आत्ता तर कुठे आपण दायित्व आणि कर्तृत्वापर्यंत येऊन पोहोचतोय. संन्यस्तपर्यंत जायला अजून वेळ आहे. बघूया पुढच्या श्लोकांमध्ये आपली प्रगती आपल्याला कशी करायची आहे आणि ती करण्यासाठी भगवंत आपल्याला काय काय सांगून देत आहेत, कसे पैलू पाडायचे ते भगवंतच सांगून देत आहेत. आपल्याला किती भगवंतांनी सगळं अर्जुनाचं निमित्त करून तयारी करून दिलेली आहे. ये सगळं ऐक, समजून घे आणि चल पुढे. तर पुढचे श्लोक तर ऐकायला हवेत. म्हणजे मग आपल्यालाही पुढचा टप्पा कसा गाठायचा, विकसन कसं करून घ्यायचं ते उलगडायला लागेल. तेव्हा ऐकूयात पुढचे श्लोक. शक्नोति हैवयः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः. आता श्लोकांमध्ये आपण ऐकलं, कालच्या श्लोकांमध्ये पण ऐकलं की आपल्याला एक एक टप्पा ओलांडत जायचं आहे. त्याच्यामध्ये अडसर कुठे आहे, अडथळा कुठे येतोय, तेही कालच्या श्लोकांमध्ये ऐकलं. आणि म्हणून कालच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण लक्षात घेतलं, येही संस्पर्शजा भोगा दुःखयो नयैवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधाः. कालचा हा शेवटचा श्लोक होता. बुधापर्यंत आपली प्रगती आपल्याला भगवंतांनी कशी करायची ते सांगून दिलं. ते न तेषु रमते, तल्लीन होताना, एकाग्र होताना जे अशा प्रकारे खेचून घेणारे आहेत. कोण? विषय. कोणते विषय? डोळ्यांद्वारे जे बघितलं जातं ना, नकळत त्याच्या मोहात आपण गुंततो. कानांनी जे ऐकलं जातं ना, ते इच्छा असो वा नसो, माझं दायित्व निभावताना, कर्तृत्वापर्यंत पोहोचताना हेच तर स्पीड ब्रेकर असतात. एकदा का मी त्या मोहांमध्ये गुंतत गेले, स्पर्शजा आपोआप ते मनाला येऊन शिवतातच, हो, चिकटतातच. ज्ञानेंद्रियांचं ते दायित्व आहे, ते त्यांचं कर्तृत्व आहे, ते निभावतात. म्हणून मग याच अध्यायामध्ये सुरुवातीला आपण पद्मपत्रम इव अंभसा, तो दाखला लक्षात ठेवायचा आहे. दलदल चिखल या विषयांच्या रूपाने सतत मनापर्यंत येऊन भिडणारच आहे. त्याच्यापासून मला दूर राहायचं असेल ना, तर ते दूर राहणं सुद्धा एक एक स्पीड ब्रेकर ओलांडत 4 टप्प्यांचा प्रवास करावा लागतो. हे 4 टप्पे आत्ता जे श्लोक ऐकलेत ना, त्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगून दिलेत. कर्तव्य, दायित्व, कर्तृत्व आणि त्याच्यापुढे भोक्तृत्व. भोक्तृत्व आलं कीच आपण अडसरांशी थांबलो, अडथळ्यांशी आलो. कारण कर्तृत्वामुळेच तर एक एक टप्पा सर केल्याचा अभिमान बळावत जातो. आनंद, सुखलहरी उत्पन्न व्हायला लागल्या की तिथेच रमून जावंसं वाटायला लागतं. म्हणून मग भगवंतांनी आत्ता जे श्लोक आपण ऐकले ना, त्या पहिल्याच श्लोकात सांगून दिलंय, शक्नोती हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं संयुक्तः स सुखी नरः. नरः म्हणजे पुरुष स्त्री नाही बरं, नरः म्हणजे सामर्थ्यवान, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेची जाणीव ज्याला आहे, अशी व्यक्ती ती सुखी. सुखी म्हणजे समाधानी, संतुष्ट, तृप्त. म्हणून मग तिला काय नामाभिधान, तिला काय विशेषण? युक्त. पण केव्हा? सोडून सहन करता आले पाहिजेत. कोणी जर एखाद्याने मला धडक मारली आणि मी जर भेलकांडत खूप लांबपर्यंत पडून गेलो, तर माझी क्षमता कमी पडली ना, माझी ताकद कमी पडली. आणि येणाऱ्यांनी मारलेली धडक मी जर पचवू शकलो, तर माझी क्षमता बलवत्तर आहे. बरोबर ना? छान अशीच एक गोष्ट आहे बरं का, बलराम आणि श्रीकृष्णाची. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये दोघंही विद्या मिळवण्यासाठी गेले होते. आणि एकदा असेच फिरता फिरता रात्र जंगलात काढायची वेळ आली. आता रात्री दोघंजणं, जंगलामधली रात्र, तशी वय लहान दोघांची. मग दोघांपैकी ठरवलं, एकाने आधी झोपायचं
दुसऱ्यानी पहारा द्यायचा, मग दुसऱ्यानी झोपायचं आणि पहिल्यानी उठून पहारा द्यायचा. ठरलं तर मग दोघांमध्ये बलराम मोठा, म्हणून बलराम समजुतीने म्हणाला, मी पहिल्यांदा पहारा देतो, तू आराम कर कृष्णा. ठीक आहे कृष्ण म्हणाला. कृष्ण जाऊन झोपला. बलराम पहारा द्यायला लागला आणि पहारा देत असताना अचानक एक भली मोठी राक्षसासारखी आकृती बलरामाला समोर दिसली. खूप मोठी नव्हती. बलरामाला त्याच्याकडे पाहून काही भीती वगैरे वाटली नाही. आपल्याकडे पण ताकद आहे, बलरामाने विचार केला. आणि त्या आकृतीशी बलराम निरीक्षण करून हळूहळू त्या आकृतीने जसा हात उचलला तसा बलरामाला, अरे माझ्याकडे पण ताकद आहे, हा कोण माझ्यावर हात उगारणारा? कोणीही अस म्हणाला. बलरामाने सुरुवात केली बोला, तू कोणीही अस, तू काय समजतोस, फक्त तुझ्याचकडे ताकद आहे, माझ्याकडे पण ताकद आहे, हे बघ. असं म्हणून बलरामाने त्याला आपली ताकद दाखवली. बलरामाने जशी ताकद त्याला दाखवली तशी ती आकृती हसायला लागली. आणि ती आकृती जसं बलरामाने ताकद दाखवली तशी ती आकृती मोठी झाली. पहिल्यांदा जेवढी दिसत होती त्याच्यापेक्षा ती मोठी झाली, आकाराने विशाल व्हायला लागली हळूहळू. आता बलरामाला आणखी चेव यायला लागला. तू काय समजतोस काय स्वतःला? मला काय घाबरवतोयस? तू काय असा आकाराने मोठा मोठा व्हायला लागलास म्हणून मी काय घाबरणार आहे काय? बलराम त्याला म्हणतोय बरं का. ती आकृती हसायला लागली. बलराम चिडला, आवेशात आला. ताकद होती ना त्याच्याकडे. आवेशात आला आणि बलरामाने त्या आकृतीशी 2 हात करायचा निश्चय केला. बोलतोच आहे आणि संवाद करतोच आहे. जसं बलरामाचं बोलणं ती आकृती ऐकतेय तशी ती आकृती आणखी 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 मोठी मोठी व्हायला लागली. आता थोडंसं बलरामाला भयाने वेढायला सुरुवात केली. ही आकृती एवढी मोठी मोठी कशी होऊ शकते? कारण आता बलरामाला ती सहज दृष्टीपथात मावणार नाही एवढी मोठी झाली ती, उंच नींच जाड जूड. त्यामुळे बलरामाला आता थोडं थोडं कोडं पडायला लागलं की कसं ह्या आकृतीशी आपण 2 हात करू शकू ना? बघा बरं, निश्चय होता 2 हात करणार, माझ्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. आता थोडं काय झालं, तो क्रोधावेश जो ताबा घेतला होता तो बदलायला लागला हळूहळू. अरे इच्छा, पण मला 2 हात तर करायचेच आहेत, काय करता येईल? म्हणून बलराम आणखीन आवेशाने विचार करायला लागला. एवढं होईपर्यंत कृष्णाची झोपेची जी वेळ ठरलेली होती ती पूर्ण झाली. कृष्ण उठून बाहेर आला. बघा वचन पाळणं काय असतं. कृष्ण उठून बाहेर आला. बलरामाला म्हणाला, दादा तुझी झोपेची वेळ झाली आहे, तू झोपायला जा. बलराम तिथेच थांबला. कृष्णाला एकट्याला त्या आकृतीच्या तोंडी देणं बरोबर नाही, म्हणून बलरामाने सांगितलं, अरे कृष्णा समोर बघ ना, अरे केवढी मोठी आकृती आहे. मी इतका प्रयत्न केला त्या आकृतीबरोबर 2 हात करण्याचा, पण जसा जसा मी त्या आकृतीशी बोलतोय रागाने आणि ठोसा लगावण्याचा प्रयत्न करतोय तशी तशी ती आकृती मोठीच होत जाते. आता ह्या आकृतीशी लढणार कसं? बरं झालं बाबा तू आलास. आता तू बघ काय. ते दोघंही लहानच होते ना, विद्या घ्यायला सांदीपनी ऋषींचे आश्रम असे काही खूप मोठे नव्हते. कृष्ण आलाय ना, चला. बलराम म्हणाला, आता ते तू बघ बाबा, आता पुढे काय करायचं? मी तर तुझ्या आघाडी सांभाळली, मी तुला झोपू दिलं, मी काय त्या आकृतीला तुला त्रास द्यायला येणार नाही एवढी खबरदारी घेतली. आता तू बघ काय करायचं. असं म्हणून बलराम झोपायला गेला. कृष्ण हसायला लागला. समोर ती मोठीच्या मोठी आकृती. कृष्ण म्हणाला, अरे बाप रे, केवढा रे हा तुझा देह, केवढा विशाल आहेस. अवघडच वाटतंय रे मला तर. मी हा एवढासा, तू हा एवढा मोठा. बोलल्यावर कृष्ण थांबला. आता काय झालं,
ती आकृती जी एवढी ताडमाड उंच होती, विशाल होती, ती आकाराने थोडी कमी झाली. फरक बघा हां. ते पाहिल्यावर कृष्ण म्हणाला, अरे अजून माझी नजरच नाही तुझ्यापर्यंत पोहोचू शकत आहे. मी काय बाबा तुझ्याशी करणार लढाई. माझ्या बलराम दादाला झोपू दे हां. तू काय त्रास द्यायला येऊ नको. मला तर अवघडच आहे बाबा. मला तर भीतीच वाटे. कसा मी लढू तुझ्याशी. हे ऐकल्यावर ती व्यक्ती खदाखदा आकृती खदाखदा हसायला लागली आणि अजून थोडी लहान झाली. कारण कृष्ण म्हणाला होता ना, माझी नजर नाही पोचत एवढ्या उंच आहे, मी कसं लढणार तुझ्याशी. अजून छोटी झाली. करता करता कृष्णाने असा काही शुगर कोटेड म्हणतात तसा संवाद त्या आकृतीबरोबर चालू ठेवला की ती आकृती हळूहळू हळूहळू आक्रसत कृष्णाच्या एवढी झाली. एवढं सगळं घडेपर्यंत हे काय एका क्षणात घडणार आहे काय. या सगळ्यासाठी केवढा धीर कृष्णाला धरावा लागणार असणार. सोपी गोष्ट नाही आहे ना. भगवंतांनी तेच सांगून दिलं आहे. बुधहा होणं, युक्त होणं म्हणजे हे अशा प्रकारचं वर्तन अंगीकारणं, हे कर्तृत्व. आता काय झालं, हे सगळं होईपर्यंत ती आकृती आता अगदी लहान झाली. कारण ती आकृती आपलं मोठेपण ह्या मुलांनी मान्य केलं आहे हे लक्षात आल्यावर काय राहिलं हो त्याचं. मग काय याच्याशी काय लढायचं आहे. ती आकृती अगदीच ठेंगू होऊन गेली. बलरामाची झोपेची वेळ संपलेली. बलराम डोळे चोळत उठून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याला एकदम जाग लक्षात आलं. बाहेर बघतोय तर ती आकृती कुठे आहे. झोपायला गेलो तेव्हा एवढी मोठी आकृती होती. मग त्याला कृष्ण तर आहे दाराजवळच. त्याला हायसं वाटलं. काय रे कृष्णा, कुठे गेले रे ते आकृती. अरे तेवढी विशाल होती ना, तुला भीती वाटली का रे. कृष्ण म्हणाला, ती बघ ना समोर तर आहे ती आकृती. आता बलरामाने वाकून पाहिलं तर ती आकृती एवढीशीच. बलराम म्हणाला, अरे तू काय केलंस काय. एवढी विशाल आकृती ती आता एवढ्या छोट्या रूपात कशी काय आली. कृष्ण म्हणाला, ठीक आहे तुझी झोप झाली आहे ना आता व्यवस्थित. चल म्हणाला, आता सकाळी झालेली आहे, आपण जायला निघू, मी सांगतो तुला काय. मग कृष्णाने बलरामाला व्यवस्थित समजावून सांगितलं. काम क्रोध वियुक्तानाय यती नाय यतचेतसाम. तेच महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. आत्ताच्या श्लोकामध्ये तुम्ही ऐकलं आहेत. काम क्रोध वियुक्त. बलरामाला कामना होती की मी त्याच्याशी 2 हात करेन, लढेन. अपेक्षा सोपी गोष्ट आहे. माझ्याकडे ताकद आहे, मी लढू शकतोय. जिरवला ना अहंकार. ती आकृती गेली मोठी मोठी होत. आणि दुसरा क्रोध, आवेश आला. त्या आकृतीला मी नामोहरम करू शकतो तेवढी क्षमता माझ्याकडे आहे. हा अहंकार, ती आकृती मोठी मोठी होऊन तो चूर करते म्हटल्यावर बलरामाला आवेश आला, संताप आला. आणि मग काय घडलं आपण गोष्टीत ऐकलं. कृष्णाने मात्र काय केलं. काम क्रोध वियुक्त. ना तो मी या आकृतीशी लढेन, माझ्याकडे ताकद आहे वगैरे अहंकार नाही मिरवायला गेला, गर्व नाही दाखवायला गेला. त्यामुळे कुठे क्रोधाचा संबंधच नाही आला. फरक आपल्या समोर आहे. तेच 5व्या अध्यायात भगवंतांनी सांगून दिलं की कर्तृत्व आलं, वेगळेपण आलं की भोक्तृत्व आपोआप येतच. पण त्या भोक्तृत्वामधून अजून पुढे जायचं आहे. आणि पुढचा जो टप्पा असतो ना, तो टप्पा फार महत्त्वाचा असतो. तोच टप्पा आपल्याला वृत्तीमध्ये स्थिरावतो.
आणि कोणत्या वृत्तीमध्ये स्थिरावतो? संन्यस्त वृत्तीमध्ये. संन्यास खरा प्रत्यक्षात घ्यायचाच गरज नाही आहे. भोक्तृत्व आलं की ही संन्यस्त वृत्ती जागलीच पाहिजे, नाही तर भोक्तृत्व हाच मोठा अडथळा ठरू शकतो. मग तो अडथळा पार करायचा असेल तर आपल्याला शक्नोती हैवयत सोडून, या श्लोकापासून आत्ता ऐकला ना आपण तो श्लोक, त्या श्लोकामध्ये सयुक्तस्स सुखी नरहा, पहिला टप्पा युक्त राहायचं, कर्तृत्व करत राहायचं, कंटिन्युएशन. मग पुढच्या श्लोकात काय सांगून दिलंय? लभन्ते ब्रह्मनिर्वाण ऋषयः क्षीणकल्मषाः. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः. कामक्रोधवियुक्त कामक्रोधोद्भवं वेगम सोडून, तितिक्षा दुसऱ्या अध्यायातला शब्द आहे ना, सहनक्षम बनत गेलो. कशाच्या बाबतीत? कामना आणि क्रोध. आकांक्षा वाढतायत वाढतायत वाढतायत. आकांक्षा ठेवणं चूक आहे का? अजिबात नाही. आकांक्षा हव्यातच, नाही तर प्रगतीच्या दिशेने आपण झेप घेणार कशी? पण आकांक्षा ठेवताना मर्यादेचं भान सुटता कामा नये. कर्तव्य, दायित्व, कर्तृत्व हे जे टप्पे आहेत ना, ते त्यासाठीच आहेत. कर्तव्य आणि दायित्व ह्याला विसरून माझ्या अपेक्षा त्याच्यापेक्षा मोठ्या होता कामा नयेत. अपेक्षा ठेवल्याशिवाय प्रगती होणारच नाही. अपेक्षा ठेवायला हवीच, पण ती अपेक्षा ठेवत असताना ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या सहकार्याची मला सहजपणे गरज पडली आणि मिळाली, गरज न पडताही मदत मिळत असतेच, पण आपलं भानच जाग्यावर नसतं. आपल्याला वाटतं माझ्याच कर्तृत्वाने मला ही अपेक्षा पूर्ण करता आली. मग ही अपेक्षा पूर्ण झाली आहे, स्वाभाविक पुढची अपेक्षा, मग त्याच्या पुढची अपेक्षा. चाललो ना आपण पुढे पुढे. मग केव्हा तरी लक्षात येतं की ह्या अपेक्षा पूर्ती होत असताना ज्यांनी त्यांचं दायित्व निभावलंय, ज्यांनी त्यांचं कर्तव्य निभावलंय, त्यांच्याप्रती मला रुजवात नको करायला. मग जेव्हा माझी एखादी अपेक्षा पूर्ण नाही होणार, त्यावेळी मी दोष चालेल कोणाला देऊन? त्यावेळी मला पुन्हा सिंहावलोकन करायला हवं ना. मी अपेक्षा ठेवता ठेवता कुठेतरी एवढा तर टप्पा नाही ना गाठून गेलो की पहिल्या अपेक्षा पूर्तीचं दायित्वच तर नाही ना मी विसरून गेलो. त्यामुळे अपेक्षा ठेवताना सुद्धा सीमारेषा सोबत असायला हवी, ते भान असायला हवं. त्याला भान म्हणतो आपण. जाण वेगळी आणि भान वेगळं. आपल्याला एक हिंदीमध्ये बोललं जातं बघा, माहिती असेल, ऐकलंही असेल आपण, समझ समझ कर समझो, समझने वाला समझदार है. समझ समझ कर समझो, समझने वाला समझदार है. ना समझने वाला बेसमझ है. ना समझने वाला बेसमझ है. बेसमझ मतलब समजदार नाही असं नाही आहे. समजदार आहे, पण एकांगी समजदार. कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात आणि ज्याला दोन बाजू योग्य आहेत तेच नाणं चलनी असतं. अपेक्षा ठेवताना मी जर त्या अपेक्षा पूर्तीसाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य मिळत आहे त्यांना गृहीत धरून चालायला लागलो तर मी बेसमजच होत जाणार ना हळूहळू. आणि समजनेवाला समजदार आहे. ज्याला समजतं की मला केवळ अपेक्षा 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 उंचावत नाही नेऊन चालणार आहे, मला मध्ये थांबून सीमावलोकन करून दायित्व कर्तृत्वाच्या पण सीमांकडे लक्ष द्यायला हवं आहे.
तेच सांगून दिले टप्पे. ऋषयः क्षीणकल्मषाः. हळूहळू ह्या अपेक्षांमधून व्यक्ती जेव्हा गुंत्यातून बाहेर यायला लागते ना, क्षीण कल्मषाः. कल्मषाः म्हणजे अस्वस्थता, डिमांड्स, मागणी मागणी मागणी. क्षीण हळूहळू व्हायला लागते की हे संपणारं नाही आहे. जसं बलरामाचा गर्वामुळे चालली आकृती मोठी मोठी, तसं हे संपणारं नाही आहे. मारुतीने सूर्याकडे झेप घेतली, झालं काय? सूर्याला काहीच नाही परिणाम झाला. मारुतीला मात्र भोगावा लागला ना. कर्तृत्व प्रकट करायला गेला, पण भोक्तृत्व काय आलं वाट्याला? तेव्हा कर्तृत्व प्रकट होत असेल तेव्हाच दायित्व आणि कर्तव्याची कास सोडायची नाही. क्षीण कल्मषाः तरच घडेल. छिन्नद्वैधायतात मानस सर्वभूत हिते रताः. एकदा क्षीण कल्मषाः व्हायला लागल्यावर आपल्याच परिघात आपण नाही फिरत राहायचंय. सर्वभूत हिते रताः झालंच पाहिजे. सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाप्रती निरत असायला हवं, तल्लीन असायला हवं, कार्यमग्न असायला हवं. म्हणजे मग पुढचा टप्पा गाठता येतो. पहिला टप्पा सांगून दिला युक्त व्हायला हवं, तल्लीनता, एकाग्रता. त्यासाठी कामक्रोधोद्भवम वेगम सहनक्षम बनायला हवं. दुसरा टप्पा सांगून दिला ऋषी बनायला हवं. ऋषी बनायचं म्हणजे सर्वभूत हिते रता हा टप्प्यापर्यंत प्रवास करायला हवा. त्याच्या पुढचा तिसरा टप्पा सांगून दिला कामक्रोध वियुक्ता नाय यती नाय यत चेतसाम. यत चेतसाम. चेतसा म्हणजे मन बुद्धी. मागच्या भागामध्ये आपण ऐकलेलं असेल, आठवत नसेल तर पुन्हा मागचा भाग ऐकायचा. चेतसाम म्हणजे मग तिसऱ्या अध्यायापासून आपण हे सांगत आलो आहे. पुन्हा एकदा मागचं रिवाईज करावं लागतंच ना, नाहीतरी. बघा ऐकून पुन्हा एक. मन आणि बुद्धी जागृती. यत म्हणजे ते जागृत ठेवायचेत, सतत सावध हवं आहे, दक्ष राहायचं आहे. किंवा का? मला जर यती ह्या टप्प्यापर्यंत पोहोचायचं असेल तर कामक्रोध वियुक्त तर व्हायचंच आहे, पण यतचेतसाम पण झालं पाहिजे. नियंत्रण नुसतं कामक्रोध या आवेगांवर नको आहे. ज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या विषयांना सहनक्षम बनवून थोपवून धरायचं आणि परतवायचं एवढंच नाही चालणार आहे. मनबुद्धीचे तरंग पण लयबद्ध ठेवायचे. लयबद्ध ठेवणं म्हणजे यत जिंकणं. तरंग तर राहणारच आहेत, पण ते लयबद्ध असले पाहिजेत. डिस्टॉर्टेड, विचलित होता उपयोगी नाही. बस यालाच म्हणायचं डिटॅच. मनबुद्धीचे तरंग कसेही विषय बाहेरून येऊन धडकू दे, प्रसंग येऊ दे, काही होऊ दे, त्यांची लयबद्धता खंडित न होऊ देणं, विचलित न होऊ देणं म्हणजे डिटॅच. कंटिन्युएशन तर राहणारच आहे, पण ह्याला म्हणायचं डिटॅच, संन्यस्त वृत्ती. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम. विदित आत्मनाम. मग माझ्या क्षमतेची पूर्णत्वाने जाणीव मला व्हायला लागते. मग माझ्यातलं चैतन्य मला स्वतःहून प्रतिसाद द्यायला लागतं. आणि हा प्रतिसाद जर मला अनुभवायचा असेल तर काय करायला हवं? पुढच्या श्लोकात सांगून दिलं स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुष चैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणी. हा अनुभव मला घ्यायचा असेल, ही लयबद्धता माझ्या सर्व अंगोपांगामध्ये मला जर छान तृप्तता अनुभवण्यासाठी ठेवायची असेल, संक्रमित करायची असेल तर स्पर्शान कृत्वा बहिही. कोणाचे स्पर्श? ज्ञानेंद्रियांमार्फत येणाऱ्या विषयांच्या स्पर्शांना बाहिही थोपवून द्यायचं आहे. आपण जी काय लक्ष्मण रेषा आखून घेतलेली आहे ना, मन आणि बुद्धीला जिंकल्यामुळे त्याच्यात प्रवेशच होऊ द्यायचा नाही आहे. आणि काय करायचं? नासाभ्यंतरचारिणं. ती लयबद्धता अनुभवायची कशी?
जी श्वासाची लयबद्धता मग आपल्याला प्रचितीला येईल, तीच लयबद्धता मनबुद्धीची असते, हे लक्षात घ्यायचं. एरवी तुम्ही आम्ही श्वास घ्यायला लागलो तर बघा, कधी कमी, कधी जास्त, कधी नाही ना लयबद्ध राहत. अगदी आपली आपली नाडी आपण मनगटापाशी तपासून पाहायला लागलो तरी कळतं ना, त्यातली लयबद्धता राहतच नाही. कारण स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश जमत नाही ना. ते एकदा जमायला लागलं की ही लयबद्धता श्वासाच्या लयीवरून आपल्याला जाणवता येते. आणि मग पुढच्या श्लोकात आणखी पुढचा टप्पा गाठता येतो असं भगवंतांनी सांगून दिलं. सुरुवात कुठून झाली? युक्त, मग ऋषी, मग यती, आणि आता पुढच्या श्लोकामध्ये मुनीच्या टप्प्यापर्यंत आपल्याला नेलंय. यतेंद्रिय मनो बुद्धिर मुनीर मोक्षपरायण. मोक्षपरायण, मोक्ष म्हणजे मुक्ती. कशापासून मुक्ती हवी आपल्याला? ह्या डिस्टॉर्टेड लयबद्धतेपासून. हे डिटॅच न होणं आहे ना, चिकटून राहणं, त्याच्यापासून मुक्ती हवी आहे. आणि परायण, सातत्याने हवी आहे. प्रसंग कोणताही असू दे, मला कर्म कोणतंही रुजू करायचं असू दे, आचरण कोणतंही रुजू करायचं असू दे, तरीही मोक्षपरायण, तरीही लयबद्धता तशीच राहिली पाहिजे आचरण करताना. भले कर्तव्य निभावत असेल, दायित्व निभावत असेल, किंवा कर्तृत्व प्रकट होत असेल आणि त्यामुळे भोक्तृत्व वाट्याला येत असेल, या सगळ्या स्थितीमध्ये मीच असणार आहे. आणि त्या मीची लयबद्धता म्हणजे माझ्या क्षमतेची, चैतन्याची लयबद्धता ही स्थिर असणं म्हणजे मोक्षपरायण. आणि म्हणून मग ती केव्हा शक्य होईल? यतेंद्रिय मनोबुद्धी. बस इंद्रिय मनोबुद्धी येतं, ती संयमित ठेवली, या विषयांपासून संन्यस्त करून टाकली की जमलंच की. तो श्लोक ऐकलात ना, यतेंद्रिय मनोबुद्धिर मुनीर मोक्षपरायण. केव्हा जमेल? विगतेच्छा भय क्रोध. इच्छा भय क्रोध विगत, आपोआप लयाला जातील. हीच तर संन्यस्त वृत्ती. मग कर्मयोग आणि संन्यास एका वेळेला साधणार की नाही? भगवंतांनी तेच सांगितलं. अरे दोन्ही श्रेयस्करच आहेत रे. पण थेट संन्यासाकडे जायला लागलास ना, तर हे मधले अडथळे ताबा घेतील ना तुझा. त्यापेक्षा कर्मयोगाकडून कर्तव्य, दायित्व, कर्तृत्व, भोक्तृत्व या सगळ्या टप्प्यांमधून प्रवास करता करता संन्यस्त वृत्तीमध्ये स्थिरावता येतं. आणि ते स्थैर्य कायमस्वरूपी परायण सातत्याने प्रचितीला येतं. आणि मग अशी प्रचिती यायला लागली ना की शेवटच्या श्लोकामध्ये, अध्यायाच्या शेवटी, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिम रुच्छति. रुच्छति म्हणजे प्राप्त करून घेशील काय? शांती. शांती म्हणजे समाधान, तृप्ती. का तृप्ती, शांती प्राप्त होईल? सुहृद मिळाला. या सृष्टीमध्ये वावरणाऱ्यांपैकी अहो पूर्वी आमच्या दारच्या झाडाशी सुद्धा आमच्या घरच्या स्त्रिया जाऊन सुहृद म्हणून मन मोकळं करायच्या. तुळशीच्या कट्ट्यावर बसलं ना की ती तुळशी तिची सुहृद बनून जायची. ते तर झाड आहे, वार्षिक रोपटं आहे. पुन्हा पुन्हा तुळशीची रोपं नव्याने उगवताना आपण बघतोच की. पण हे नव्याने उगवणं आहे ना, म्हणजे पहिल्या रोपापासून संन्यास होणंच आहे ना. म्हणजे हे जे चक्र आहे ना, कर्मयोग संन्यस्त वृत्ती, कर्मयोग संन्यस्त वृत्ती, ते असं नकळत जोडलं जायचं सुहृद बनून. शेवटच्या श्लोकामध्ये तेच सांगून दिलंय की ज्ञात्वा, जाणीव आपोआप जागृत होईल, हे गवसेल. आणि मग तृप्ती, समाधान, रुच्छती प्राप्त करून घेता येईल. तेव्हा संन्यस्त वृत्तीपर्यंतचा टप्पा गाठणं, ह्या सगळ्यामधून युक्त, ऋषी, यती, मुनी टप्पे एक एक ओलांडत गेलो ना
की प्रत्येकाला ही प्रचिती मिळवता येईलच. हाच तर ACD फॉर्म्युला. ॲक्सेप्ट, कंटिन्यू, डिटॅच. 5वा अध्याय असा हा सुंदर कर्मसन्यास. लोकमान्य टिळकांचा चरित्र अभ्यासलं ना. का लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिताना ह्याच 3 अध्यायाचा आधारस्तंभ म्हणून उपयोग केला आहे. गीता रहस्य जरूर अभ्यासायचं. हां, भाषा थोडी अवघड वाटेल वाचताना, पटकन नाही उलगडणार. पण हे लक्षात घेऊन जर आपण वाचायला लागलो ना, तर आता आपल्यालाही उलगडेल. कर्मयोग 3रा अध्याय, ज्ञान कर्मसन्यास 4था अध्याय आणि कर्मसन्यास 5वा अध्याय. हे 3 अध्यायच तर आपल्याला संपूर्ण जीवन व्यतीत करताना आधारस्तंभ बनून आहेत ना आपल्यासोबत. मग त्या त्रिगुणांची काय विषाद आहे की आपल्याला वेढून टाकतील. निस्त्रैगुण्य होण्याचा मार्ग या 3 अध्यायातूनच आपल्याला कवसायला लागतो. हेच तर जाणलं लोकमान्य टिळकांनी. त्या लोकमान्य टिळकांप्रती शतवार नमन करूया. मग हा सुहृद तुम्हा आम्हाला गवसायला हवाच ना. गवसणार नक्कीच. त्यासाठी ऐकता ऐकता लगेच काही चिंतन मनन होऊ शकत नाही ना. सगळे भाग पुन्हा पुन्हा सावकाशीने ऐकत राहाल आणि चिंतन मनन स्वतःचं सुरू होईल ना, तेव्हा आपल्याला पण नक्की प्रत्यय मिळेल. तो सुहृद आपल्याला पण गवसेल. सुहृद कोण आहे माहिती आहे? सर्व लोक महेश्वरम. बाहेर कुठे नाही आहे, आपल्यातच आहे. शोधूया आपण, करूया प्रयत्न. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या नातेवाईकांना, आप्तमित्रांना, ज्यांना कोणाला आपल्याला शेअर करावासा वाटेल त्यांना शेअर करा. आणि हो, आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब पण करा हां. आणि बेल आयकॉन क्लिक केलात ना, म्हणजे आपल्याला पुढचा व्हिडिओ कधी येतो आहे त्याच्याविषयी माहिती मिळत राहील. उत्सुकता तर असतेच. ती माहिती मिळण्यासाठी हा बेल आयकॉन क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चिंतन मनन करत राहूया. नमस्कार. जय योगेश्वर.